नमस्कार मंडळी, सुरेखा किचन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला बनवणार आहोत. तर व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहिल्यांदा घेतलेले आहे आपण कढई गरम झाल्याच्या नंतर लगेच तेल टाकून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्याच्या नंतर लगेच आपण मंद गॅसवर पनीर तळून घेतलेलं आहे. पनीर तळून झाल्याच्या नंतर लगेच आपण लालसर भाजेपर्यंत आपण त्याला परतून घेऊया. परतून झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता असं लालसर असं आपलं पनीर पण भाजलेलं आहे. तर भाजून झाल्याच्या नंतर लगेच आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि लगेच ताटामध्ये काढून झालं की बघू शकता लगेच लालसर असं भाजून द्यायचं. म्हणजे जेव्हा आपण भाजी घेतोय खायला तेव्हा पण एकदम चविष्ट आणि एकदम सुंदर भाजी लागते. तर इथं आपण पनीर तळून काढून घेतलेलं आहे. लगेच इथं आपण वाटणाची तयारी करायची. आपण एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण लसणाच्या पाकळ्या ॲड केलेल्या आहेत. लसूण टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण हिरवी मिरची पण ॲड केलेली आहे. हिरवी मिरची ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे. टोमॅटो टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपल्याजवळ ओलं खोबरं आहे, तर आपण ओलं खोबरं ॲड केलेलं आहे आणि याची आपण पेस्ट करणार आहोत. तर लगेच इकडं आपण फोडणीची तयारी करायची. तर आपण अगोदर कढई गरम केले आणि त्याच्यामध्ये जिरं टाकून झालं. जिरं टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण जी पेस्ट बनवली होती ती पेस्ट त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. आता 2-3 मिनटं जी आपली पेस्ट आहे ती पेस्ट आपण मंद गॅसवर त्याला उकळी येईपर्यंत आपण त्याला शिजवून घ्यायचं. त्यानंतर मसाले ॲड करायचं. पहिल्यांदा घेतलेला आहे आपण गरम मसाला घेतलेला आहे. गरम मसाला घेऊन झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार आपण त्यामध्ये हळद ॲड केलेली आहे. हळद ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण लाल तिखट ॲड केलेलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे. कांदा लसूण मसाला ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून झाल्याच्या नंतर सगळं एक जीव होईपर्यंत आपण त्याला मंद गॅसवर आपण त्याला परतून घेऊया. परतून घेतल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता चांगलं असं एक उकळी येईपर्यंत आपण त्याला मस्तपैकी त्याला मसाल्याला एक जीव होईपर्यंत आपण त्याला मंद गॅसवर आपण शिजवून घेऊया. आता आपण इथलं आपलं वाटण तयार आहे. तुम्हाला जर रश्श्याची भाजी पाहिजे तर तुम्ही पाणीसुद्धा ॲड करू शकता आणि आपल्याला आपल्या आवडीनुसार तर इथं मी पाणी ॲड केलेलं आहे. पाणी ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण पनीर टाकून घ्यायचं. पनीर टाकून झाल्याच्या नंतर लगेच आपण 2-3 मिनटं परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता आपली इथं पनीरची भाजी पण तयार आहे आणि एकदम चविष्ट आणि मस्तपैकी झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ मी नक्की तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपली भाजीला छानपैकी उकळी फुटलेली आहे. आपली भाजी पण तयार आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.